त्यानं कशावर उभं राहायचं? हा का तर तू धनुसाहेबाबरोबर फिरतो. अरे धनुसाहेब काय मग तिकडं एमआयएमचं काम करतोय वय? सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे. आपण काय सांगतोय म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर. आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय. त्यानं सांगल तीच खरं. मग एक तर संजय बदलावं लागल ना तर धतराष्ट्र बदलावं लागल. काय बदलायचं का दोघं बी? ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना. अध्यात्म मला बी चांगलं जमतं. अध्यात्म मी पण करतो. अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आणा मग दाखले द्या. कारण बोलायला भरपूर आहे. वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे. मी मान ठेवतोय. याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे. पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल. आणि मी तांडव चालू केलं तर ते कोणाला सोसणार नाही. कारण शांततेत आहे. मला सांगितलं बापू या गोष्टीचे साक्षीदार हे दोघ आहेत. कारण नगरपालिकेला शांत राहिलो तर तुम्ही बघितलंय सगळे नगराध्यक्ष 2-2 हजार आलेत. मी एकालाही एका शब्दानं बोललो नाही. शांत राहिलो. 200 आलेत. आपले नगराध्यक्ष फक्त किती 250 मतांना आले. तिकडे 5 आपला 6वा नगराध्यक्ष बहुमत आहे. हे तर मला वाटतं 8 आणि 9 नगराध्यक्ष. शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं थोपवलंय. कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. कार्यकर्ता म्हणून वाढतोय. कार्यकर्ता म्हणून लढतोय. कार्यकर्त्यासाठी लढतोय म्हणून शांत आहे. एवढं ना काय होणार नाही. पुलाखालनं भरपूर पाणी अजून वाढणार आहे. पण त्यावेळेस ना हा कार्यकर्ता माफ करेल ना हा धनंजय सावंत गप्प बसेल. मग तिथे कुठलं मर्यादा मला वाटतं मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो मग मी पाळणार नाही. कारण ही पोटतिडक एकट्यासाठी नाहीये ना. एकट्यासाठी एकट्यावर अन्याय होतोय म्हणून बी नाही. मला काय अधिकार पाहिजेत म्हणून बी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.